या ठिकाणी टाइम देखील सेट केला जातोय. क्वालिफायचा सामना महत्वपूर्ण लढत, यातून जर संघ जिंकेल तो मात्र बक्षीस पात्र ठरणार आहे. कालच्या दिवसामध्ये दत्तकृपा सुराई संघ हा बक्षीस पात्र ठरला. पहिला चेंडू गोलंदाज अभिषेक सातामकरचा, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फासला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये मयूर देवकर मात्र शून्याचा चष्मा परिधान करून मैदानाच्या बाहेर येतावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला महत्वाचा गडी गारज झालाय. मात्र आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकासाठी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या वर्षीच्या फॉर्म मध्ये असलेला सर्वात असा हा यंगस्टर खेळाडू आपण पाहताय स्वराज देवले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. डावपुरा खेळाडू आहे, एक अष्टपैलू खेळाडू सागर सम्राट संघाचा. तर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं रोहा तालुका प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये स्ट्रॉंग बॉयज संघाचं प्रतिनिधित्व केलेलं आणि त्यांनी खऱ्या अर्थाने तिसऱ्या पर्वामध्ये विजेता ठरलेला हा कर्णधार आपल्याला पाहायला मिळते आणि मालिका वीराचा पुरस्कार ज्यांनी पटकावला तो खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अभिषेक सातामकर आपल्या या स्पेल मधील दुसरा चेंडू घेऊन येतोय, तो म्हणजेच स्वराज देवले यांच्यासाठी एक महत्वपूर्ण लढत. क्वालिफायची ही मॅच आहे, खूप निर्णायक क्रुशियल ही मॅच आपल्याला पाहायला मिळतोय या दोन संघादरम्यान. अभिषेक पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. समोर आपण जर पाहतोय स्वराज देवलेचा आव्हान आहे. चांगला चेंडू राहिला या ठिकाणी, जोरदार अपील, मात्र आपण पाहिलं अपीलामध्ये तथ्य नव्हतं. सुंदर चेंडू, चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते, शरीरापासून थोडा दूर ठेवल्या चेंडूला, डॉट चेंडू या ठिकाणी. मात्र या ठिकाणी दबाव वाढवण्याचा प्रयत्न नक्कीच गोलंदाजा पाहायला मिळते फलंदाजावरती. संध्याकाळचं सत्र आहे, अगदी दमट वातावरण. या ठिकाणी नाणेफेक जिंकली काळभैरव नौकर या संघाने, जे पुरस्कर्ते आहे सुभाष भोईर या संघानं खऱ्या अर्थ नाणेफेक जिंकल्याचा निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. आतापर्यंत 2 चेंडू चांगले राहिलेत. चपळून मारण्याचा पॅडलशिपचा फटका या ठिकाणी, चांगला क्षेत्ररक्षण, सिंगल धाव रोखण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू अडवलाय तत्पर, मात्र सिंगल धाव कंप्लीट केली जाते. धावीचा श्री गणेशाला धाव, एक धाव मात्र धावपळकावरती लगावली जात आहे सागर सम्राट संघाच्या धावपळकावरती. 3 चेंडू आतापर्यंत पाहिले, 3 चेंडू मध्ये धावा खर्च केल्या गेल्या. एक मात्र मुईप रोगी आला जो मागच्या मॅच मध्ये हिरो ठरलाय, प्लेअर ऑफ द मॅच ठरलेला हा खेळाडू आज मात्र चांगल्या लय मध्ये आहे. मात्र हा क्वालिफायचा सामना आहे, या मॅच मध्ये कशा पद्धतीने खेळ होणार अगदी आपण पाहिलं. एक टॅलेंटेड हे 2 खेळाडू एकमेकाच्या विरोधामध्ये आज मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतात. अभिषेक सातामकर गोलंदाजी ट्रॅकवर, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये राहिलाय बराच वेळ. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत असताना इथे मात्र चेंडू बराच वेळ हवेत राहिला, मात्र चेंडू पर्यंत पोहोचत असताना मात्र चेंडू अगदी जमिनीवरती पडला गेला आणि एक चांगलं जीवनदान मात्र मोहिब रोहीला मिळालंय. तत्पर मात्र अभिषेक सातामकरचा कौतुक करे थोडे कमी नक्कीच, कारण या ठिकाणी 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या गेल्या, एक धाव मात्र एक फलंदाजाला बाद केलाय. मात्र खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे अजून एक ट्रम्प कार्ड जर पाहायला मिळालं ना तर म्हणजे स्वराज देवले आहे सागर सम्राट संघाकडे. चांगली नक्कीच फटकेबाजी त्याच्या पॅट मधून आपल्याला पाहायला मिळत असते. मात्र या 2 संघामध्ये चाललेली ही मैत्रीपूर्व लढत देखील आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांचं नक्कीच या मॅच मध्ये एंटरटेनमेंट होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओ क्या बात आहे, या ठिकाणी पहा चेंडूचा टप्पा पडल्याचा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला ऑफ स्टंपच्या बाहेर. डॉट चेंडूची सांगता, 5 चेंडू आतापर्यंत झालेत, धावा मात्र धावपळकावरती 2. संध्याकाळच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थाने गोलंदाजा बॉलबाला राहणार का हा देखील प्रश्नचिन्ह राहिलाय, कारण सागर सम्राट नावे संघाची देखील गोलंदाजी चांगले राहिले. म्हणजे 2 संघ आज एकमेकाच्या विरोधात लढतात. एकमेका खेळाडूंना प्रत्येकाचे डावपेस मात्र माहिती आहेत. या पहिल्या षटकातील पुढील शेवटचा चेंडू असणार आहे अभिषेक सातामकर या गोलंदाजाचा.
ब्लॉकवर बदल चेंडू या ठिकाणी सन्मानपूर्वक खेळून काढलाय. सिंगल धाव जर कंप्लीट केली जाते. धावसंख्या मात्र आपण पाहिलं षटक क्रमांक पहिलं संपलं. धाव पळकावरती पाहायला मिळत आहेत 1 बाद 3 अशी ही धावसंख्या धाव पळकावरती पाहायला मिळत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय प्रणित भुईरला या ठिकाणी प्राशारण केलं गेलंय. एक तर दहावीमध्ये शिक्षण घेत असलेला हा कमी वयाचा खेळाडू मात्र ज्याला आज संधी मिळाली तो मात्र या ठिकाणी आपल्या गोलंदाजीमध्ये छाप टाकण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय. मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्यांनी पटकावलाय. राईट मोर द विकेटने मारा करते स्वराज देवले मात्र समोरचा आव्हान. 3 धावा धावपळकावरती जी मॅच पाहतोय सागर सम्राट नहावे त्यांच्या विरोधामध्ये काळभैरव नौकार ह्या दोन संघामध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रणित पुन्हा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू बिग 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 यूज सिक्सर. खेळाडूंना आहे स्वराज देवलेला देखील डिमांड आले आणि खऱ्या अर्थाने खरं आपण जर पाहिलं प्रणितला देखील डिमांड म्हणजे का तर या ठिकाणी पाहिलं या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली ज्या खेळाडूला संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र स्वराज देवलेने पहिल्या चेंडूत या ठिकाणी इरादे स्पष्ट केले की आता मात्र मला धावा घ्यायच्या आहेत, धावा जमा करायच्या आहेत माझ्या संघासाठी. मला मात्र या ठिकाणी धावांचा या ठिकाणी मोठा पहाड उभा करायचा आहे. कमबॅक होणार का? प्रणित पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न नक्कीच करत राहणार. हो पॅडलशिप मारण्याचा प्रयत्न राहिलाय. सिंगल धाव कंप्लीट. दुसरे धावेचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या पाहिली धावपळकावरती मात्र पाहायला मिळते 10 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत जर पाहिलं 1 पर्यंत मात्र बाद झालाय. 10 धावा धावपळकावरती. प्रणित भोईर गोलंदाजी ट्रॅकवर आहे. समोर आपण पाहिलं मोहित ब्रोगे आलाय. मोहित ब्रोगे आतापर्यंत जर पाहिलं आता तर एक चेंडूचा आणि सामना केला. एक धावेवरती वैयक्तिक खेळ करतोय. राईट मोर विकेटने मारा करण्यासाठी सज्ज प्रणित भोईर. स्विचिटचा प्रयत्न राहिला या ठिकाणी मात्र खऱ्या अर्थाने चांगला चेंडू या ठिकाणी बोट फिरवली गेली. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन व्हायला लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरकले. धावा जर पाहिल्या धावपळकावरती तर मात्र 11 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न नक्कीच सातत्याने पाहायला मिळतो. तेवढंच धावांचा देखील या ठिकाणी संघर्ष चालू आहे. स्वराच्या बॅटमधून षटकार देखील आलेला आपण पाहिलाय आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं संकटमोचकाची भूमिका आज मात्र स्वराज देवले निभावताना आपल्याला पाहायला मिळतोय. हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड क्षेत्रामध्ये सिंगल धाव कंप्लीट केली गेली. एकावरती त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मात्र संयम बाळगलाय मोहेबने. 1 धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या पाहिली धावपळकावरती तर 1 ने पुढे सरकते. 12 धावा धावपळकावरती. पहिल्या चेंडूची षटकार आला. नंतर सिंगल. नंतर लेग बाईच्या सोबत सिंगल. त्याच्यानंतर सिंगल. म्हणजे चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. 8 धावा तर खर्च होत आहेत. चांगला चेंडू राहिला या ठिकाणी. पहा काय चेंडू या ठिकाणी पडलाय गोलंदाजाचा. अगदी वाईटचा चेंडू. चांगला चेंडू होता नक्कीच. अगदी आपण पाहिलं लेस्टमच्या या ठिकाणी बाजूला जाणारा चेंडू. मात्र या चेंडूवरती 2 धावा मिळणार आहेत. वाईटचा अतिरिक्त धाव एकूण 2 धावा मात्र मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकले. 14 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने डावखोर आणि उजव्याचा फलंदाज जेव्हा खेळपट्टीवर खेळ करतो ना तेव्हा वारंवार क्षेत्ररक्षण बदलावं लागतं. गोलंदाजाला देखील चांगला एक शांत समय डोकं ठेवून हा खेळ गोलंदाजी करावी लागत असते. स्वीपचा फटका या ठिकाणी फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार.
धावसंख्या पाहिली 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. स्पीडअप करायचं आहे, मी विनंती करतोय. 18 धावा धावफलकावरती दुसरं षटक मार्गस्थ असताना अजूनही या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असणार आहे. प्रणित चांगले गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहे. तेवढाच सोरास देवळे देखील आपल्या संघासाठी धावा जमवण्याचा अगदी चांगला या ठिकाणी काम करतोय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र एक धावावरती या ठिकाणी संयम बाळगला. एक धावेवरती या ठिकाणी थांबलंय आणि खऱ्या अर्थाने 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा आपण पाहिल्या धावफलकावरती त्या म्हणजे 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जरा जास्त टीम मीटिंग चर्चा करू नका, तुम्हाला विनंती करतोय. 2 षटकाचा खेळ संपला. 19 धावा धावफलकावरती. एक फलंदाज मात्र बाद झालाय, तो म्हणजेच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मात्र मयूर देवकर हा बाद होऊन माघारी परतलाय. 3 षटकांची लढत आहे. मी विनंती करते, वारंवार आमच्याकडे सूचना येत आहेत. षटक क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जय भोईर आलाय. जय भोईर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 षटकांची लढत आहे. प्रेक्षकांची मांदियाळी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. डावकुरा फलंदाज सोरास देवले ऑन द स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. हो, चांगला चेंडू मात्र शरीरापासून जास्त दूर राहिलेला वाईटचा अतिरिक्त या ठिकाणी इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकले. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतोय. परंतु चांगल्या चेंडूची डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळेल. चेंडूचा टप्पा चांगला राहिला, मात्र टप्पा पण थोडीशी दिशा भरकडलेली पाहायला मिळाली. जय भोईर पुन्हा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज मात्र सोरास देवले बाद. प्ले मध्ये पहा काय कॅश पकडलाय, झेल पकडलाय. अमर टावरी त्या ठिकाणी होता. आपण पाहिलं मिड ऑन क्षेत्रामध्ये डीप क्षेत्रामध्ये अगदी सीमेरेषेच्या लगत हा झेल पकडला गेला. त्याला माहिती होतं हा झेल किती महत्वाचा आहे, किती हा झेल चांगल्या दर्जाचा देखील होता आणि चांगलं त्या ठिकाणी एपेक्स दाखवताना पाहायला मिळालं. चांगला या ठिकाणी फलंदाज देखील बाद झालाय. धावसंख्या पाहिली 20 धावा धावफलकावरती 2 फलंदाज मात्र बाद झाले. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. चला डेथवर स्पेशल म्हणून पाचारण केलंय. जास्त टीम मीटिंग घेऊ नका. आकाश तांडेल आता मात्र ऑन द स्ट्राईकला आलाय. 21 स्फोटक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मात्र जय भोईर हा देखील गोलंदाजी चांगली करण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळवून दिले आपल्या संघासाठी. राईट आर्म कोणत्या विकेटने मारा करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर उडवलाय. ऑन क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी मात्र नशिबाची साथ घेऊन मैदानात उतरले. काय चौकार मात्र येतोय. चांगली या ठिकाणी सुरुवात आकाशने केली. या ठिकाणी मोठा फटका लगावला गेला. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये चेंडूने भरारी घेतली आणि खरंच चेंडू अडवला. मात्र चेंडू अडवल्यानंतर क्षेत्ररक्षकाचा पाय मात्र सीमारेषेवरती आपल्याला पडलेला पाहायला मिळतोय. जय पुन्हा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. हो, कमबॅक झालंय आता मात्र या ठिकाणी. आधीचा चेंडू चौकार, नंतर मात्र या ठिकाणी पहा शरीरापासून थोडासा चेंडूला दूर ठेवला गेलं. ऑफ स्टंपच्या बाहेर डॉट चेंडू आलाय. धावा पहिल्या धावफलकावरती तर मात्र 24 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. वाऱ्याच्या लाटांवरती स्वार होई चेंडू मिड ऑन क्षेत्राच्या बाहेर. षटकार आल्यानंतर धावसंख्या पुढे सरसावले. 30 धावा धावफलकावरती. आता मात्र चांगल्या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सागर सम्राट न्हावे संघ. 30 धावा धावफलकावरती कमबॅक होणार का? स्विच हिट करण्याचा प्रयत्न ठिकाणी क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिले. चेंडू मात्र आपण पाहिला
थर्डमॅन क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार. चिटचा फटका पहा मित्रांनो. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ केला. 4 चेंडूमध्ये जर आपण धावा पाहिल्या आकाशच्या 14 धावांवरती खेळ करतो या पूर्वार्धामधील. शेवटचा चेंडू सिंगल तर धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असणार का? मात्र तिसरी धाव घेत असताना फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. आपण पाहिल्या धावा धावपाळकडे, आपण पाहिला 3 षटकाचा खेळ संपला तर धावा मात्र धावपाळकडे पाहायला मिळत आहेत. 36 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. म्हणजे 12च्या सरासरी धावा जमा कराव्या लागणार आहेत. चांगली या ठिकाणी आपण पाहिलं पहिलं षटक देखील चांगलं राहिलं, दुसरं षटक देखील चांगलं राहिलं. पहिल्या षटकाचा विचार केला, पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्या 3, त्याच्यामध्ये एक फलंदाज बाद झाला. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं प्रणित धावा खर्च केल्या गेल्या 16 आणि एक डीजे. गरज असणार या 37 धावा कशा पद्धतीने पार होणार, कशा पद्धतीने ह्या ठिकाणी धावा रोखणार हे पाहण्यासाठी आणि हे ऐकण्यासाठी मी घेऊन जातो आपले सर्व माझे सहकारी समालोचक किशोरजी कोकरे यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकलाय, प्रदीपजी भोईर सरांना आपण ऐकतोय. गेले अनेक वर्ष या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाजाचा बोलबाला नेहमी आपल्याला पाहायला मिळतो असे प्रदीप भोईर सर सातत्यानं वेगवेगळे शब्दांची उधळण त्यांच्या माध्यमातून अशा संपूर्ण दिवसामध्ये केली गेलेली आपल्याला पाहायला मिळाली. महत्वपूर्ण मॅच आपल्या भेटीला येत असताना तिथे बॅटिंग करत असताना टीम सागर सम्राट न्हावे संघानं धावा बनवल्या होत्या तब्बल 37 धावा बनवल्यात आणि 36 धावा बनवल्या गेल्यात आणि 37 धावांचा टार्गेट सेट केलं गेलंय. तिथे आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये भास्कर सातामकर आणि त्याच्या साथीला हर्ष टावरी हे 2 महत्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आले गेलेत. महत्वपूर्ण मॅच या दोन्ही संघाच्या दृष्टिकोनानं पाहिलं गेलं तर इथून जो संघ जिंकेल तो मात्र बक्षीस पात्र ठरत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण पाहतोय रोहा तालुक्यातील एक सर्वाधिक मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा, सोन्याची स्पर्धा. अर्थात सोन्यासारख्या माणसानं आयोजित केलेली ही सोन्याची स्पर्धा अर्थातच सारसोली चषक 2025 या 34व्या पर्वामध्ये 34व्या पर्वामध्ये पदार्पण करत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. शानदार आयोजन आणि नियोजन संपूर्ण आयोजन कमिटीचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच बरोबरीनं या स्पर्धेसाठी ज्या ज्या देणगीदारांना देणगी दिली आहे त्यांसुद्धा आपण या संध्याकाळच्या सत्रामध्ये आभार मानूयात. मॅचला होतीये सुरुवात. 18 बॉल 37 धावेची आवश्यकता असताना पहिलं षटक हाताळण्यासाठी टीम सागर नाव एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये स्वराज देवळे. पहिला बॉल ओपिश पाहायला मिळाला जिथे अप्रतिम कॅच मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. महत्वाचा फलंदाज, महत्वाची क्षमता असताना हर्ष टावरी मैदानात शाबाहे. बोल होता ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. हर्षद टावरी शफल झाले. ओपिश बॉल ड्राईव्ह करत असताना अप्रतिम झेल टिपला. क्षेत्ररक्षकाचं नाव आहे मयूर दिवकर. अप्रतिम आजच्या दिवसातील नक्कीच कौतुकास्पद त्याच्या माध्यमातून टिपला गेलेला आपल्याला पाहायला मिळाला. जिथे महत्वाचे बॅट्समन हर्षद टावरी मैदानात शाबास.
बाहेर. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतील. संजय सातामकर आणि त्याच्या साथीला भास्कर सातामकर हे दोन बॅट्समन आता मात्र इथून डाव सांभाळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. धावा बनवायच्या या स्पर्धेवरती, या सारचोलीच्या चषकावरती, पर्व 34व्या वरती जर आपल्या गावाचं नाव कोरायचं असेल ना तर अप्रतिम खेळ तुम्हाला सादर करावा लागेल. परंतु स्वराज इथे थांबायला तयार नाहीये. आणखी एक चांगला बॉल यावेळेस पॉइंट मध्ये फटका एक्झिक्यूट करत असताना डीप स्वीपर पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक आले, वेगानं अडवतील, फेकतील. तत्वर इथे मात्र सिंगल कंप्लीट करण्यात आली आहे. या सिंगलच्या मदतीनं खातं ओपन केलं टीम काळभैरव नौखार या संघाच्या माध्यमातून. अप्रतिम स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. अप्रतिम खेळ आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रामध्ये कमी धावा आपण पाहिल्या, त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये खोऱ्यानं धावा येऊ लागल्या आणि याही मॅच मध्ये 3 षटकांमध्ये जबरदस्त टोटल उभारली आहे टीम सागर सम्राट न्हावे या संघानं. अप्रतिम खेळ पाहायला मिळतोय. परंतु स्वराचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 2 चेंडू त्यांना हाताळलेत, 1 विकेट त्यानं मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली आहे. यावेळेस भास्करच्या विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना भास्करनं डीप मिड विकेट रिझन मध्ये चेंडू खेळलाय आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार. मध्ये काय फटका एक्झिक्यूट केला, काय पाठचा स्विंग पाहायला मिळतोय. 42 वर्षाचा भास्कर सातामकर पहिला बॉल पेस करत असताना या महत्वाकांक्षी मॅच मध्ये चौका ठोकतोय. 5 धावा फलकावर आतापर्यंत आल्यात. आणखी एक बॅट नॉन सेटला फटका एक्झिक्यूट केला. शॉर्ट स्क्वेअर रिझनला क्षेत्ररक्षक वेगानं बॉल वरती असताना आपल्याला पाहायला मिळाले. चांगली चिकी सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. एक सिंगल आली आहे. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 6 या कडावरती. 6 धावा धावफलकावरती येत. आता इथून संजय सातामकरला हात खोलावे लागतील, मोठे फटके खेचावे लागतील. जिंकायचंय आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी. यावेळेस ओपीच बॉल आला, कापेट केला जिथे शॉर्ट मिड विकेटला शीतरक्षक आले. डेंजर एंडला धावत असताना आता परतावं लागेल. महत्वाकांक्षी विकेट इथे मिळतीये तिथे भास्कर सातामकर सारखा एक अनुभवी बॅट्समन पॉपिंग क्रीज मध्ये अगदी योग्यरीत्या पोहोचलाय. चांगली रनिंग पाहायला मिळाली आहे. अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चांगली रनिंग बॅकअप केलं. अगदी जर आपण पाहिलं तर अर्धा विकेट वरती आले होते आणि तदनंतर मागे परतले आणि डॉट बॉल असताना आपल्याला पाहायला मिळालं. मैदानाच्या आतमध्ये संजय सातामकर बॅटिंग करत असताना चेसिंग मास्टर या नावाने त्यांना सातत्याने ओळखले जातात. यावेळेस चेस करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस समोरच्या दिशेला ओव्हर बॉल हेड खेळला. 1 धाव तर त्या दरम्यान कंप्लीट केली जाते. एका धावेवरती समाधान मानावं सुद्धा लागेल. एका धावेच्या मदतीनं षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येईल. स्वराज देवळे या गोलंदाजाचं 6 बॉलच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती 1 गडाच्या मोबदल्यामध्ये. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळाल्या तब्बल 7 या कडावरती. इथून 12 बॉलचा खेळ शेष आहे. 12 बॉल मध्ये विजयासाठी 30 धावेची गरज आहे. षटक क्रमांक दुसरं तळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बोल पाहायला मिळतील टीम सागर सम्राट न्हावे या संघाच्या बाजूनं. विकास तावडे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. परंतु बॅटिंग साठी संजय सातामकर चेसिंग मास्टर ऑन स्ट्राईक आहे. यावेळेस 6 बॉल टप्पा पडला. अनएक्सेप्टेड बाउन्स या चेंडूवरती पाहायला मिळालाय. टप्पा पडला, वेगाला बॉल चेंडू यष्टी रक्षकात सावध घेत असताना जिथे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आणखीन एक अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना किशोर पाटील आपल्याला पाहायला मिळतात. चांगली विकेट किपिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले. पुन्हा एकदा 7 या कडावरती धाव संख्या स्थिर होती. चांगली बॉलिंग टीम सागर सम्राट न्हावे या संघाचा माध्यमातून आता सध्याच्या घडीला चालू आहे. हात खोलावे लागतील, मोठे फटके खेचावे लागतील. यावेळेस समोरच्या दिशेला आक्रमण केलंय संजय सातामकर, परंतु इथे फटका प्रॉपर पाहायला मिळाला. परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. परंतु षटकार येतोय संजय सातामकर याच्या बॅटमधनं. या 6 धावा
षटकार ठोकतोय संजय सातामकर आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 13 या आकड्यावरती. आतापर्यंत 13 धावा लगावल्या गेल्या. त्यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला फटका एक्झिक्यूट केला, अप्रतिम फटका पाहायला मिळाला, परंतु मिस टाइम राहिला. इथे मात्र आणखीन एक मोठी विकेट मिळतीये टीम सागर सम्राट नावे या संघाला. महत्वाचे बॅट्समन संजय बाद. महत्वाची विकेट मिळते जिथे महत्वाचे बॅट्समन चेसिंग मास्टर मैदानाच्या बाहेर संजय सातामकर परतत असताना आपल्याला पाहायला मिळाले. परंतु आणखीन एक महत्वाकांक्षी बॅट्समन या सीझन मध्ये या पर्वामध्ये एकंदरीत जर आपण पाहिलं ना तर अमर टावरी खूप साऱ्या फॉर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. मोठे फटके खेळू शकतात, मोठे फटके खेळण्यासाठी ते ओळखलेही जातात. परंतु यावेळेस बॅटची इन्साइड एज घेतलीये. फ्लाय स्लिपचं क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं जिथे कोणतीही डाव्या बॉलवरती घेतली गेली नाहीये. आणखीन एक डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. अगदी जर आपण पाहिलं तर पहिला बॉल डॉट आला, तदनंतर षटकार लगावण्यात आला, तदनंतर षटकार लगावला, कमबॅक केलं गोलंदाज विकासनं आणि संजय सातामकरला मैदानाच्या बाहेर परतवलं. आणि यावेळेस अमर टावरीच्या विरोधामध्ये हा डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक ओव्हरपिच बॉल यावेळेस ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ मध्ये फटका एक्झिक्यूट करण्यात आला जिथे डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक बॉल वरती आला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. या फिल्डिंगच्या माध्यमातून एक धाव इथे मात्र धावफलकावरती येईल. एका धावाच्या मदतीने धावफलकावरती धाव संख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 14 या आकड्यावरती. मी विनंती करतोय सुरई संघाचा कर्णधार, त्याचप्रमाणे पारंकार आणि चढेरा संघाचे 2 प्रतिनिधी आणि यातून जिंकेल तो प्रतिनिधी. यावेळेस ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेला. या फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. छत्रपती शिवरायांच्या तलवारी सारखा चेंडूवरती केला प्रहार. बॉल सीमा रेषेच्या पार. टीम मीटिंग नकोय. षटक क्रमांक दुसरे इथे संपुष्टात आला. पहिला 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 20 धावा धावफलकावरती येतात. आता मात्र 6 बॉल 17 ची आवश्यकता. ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय सुप्रीम स्पोर्ट्स लाईव्ह या वाहिनीवरती. जर या वाहिनीवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज मॅच या महत्वाकांक्षी स्टेज वरती आपल्याला पाहायला मिळतीये. 6 बॉल 17 धावा. अजून सुद्धा भास्कर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो. 3 बॉल फेस केलेत, 11 धावा याच्या बॅटमधून आल्यात. आणि एक महत्वाकांक्षी षटकार विकास तावडेच्या विरोधामध्ये त्याने ठोकलं. इथून पुढे जास्तीची स्ट्राईक भास्कर सातामकर कडे असणं गरजेचे असणार आहे. षटक क्रमांक 3 तळण्यासाठी आणखीन एक महत्वाकांक्षी गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील. टीम सागर सम्राट नावे या संघाच्या माध्यमातून आदर्श सरलेकर बॉलिंग ट्रॅक वरती आले. फिरकीचा नन्ना मुन्ना जादूगर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आहे. अमराच्यासाठीचा हा बॉल टप्पा पडला. बाहेरच्या बाजूने चेंडूने वळण घेतला गेलाय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते ना मैदानाच्या आतमध्ये. प्रेशराइज मॅच आहे जिथे महत्वाकांक्षी मॅच मध्ये आदर्श सरलेकर सारखा एक नवा आयकॉनिक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो जो पहिला चेंडू डॉट बदलतोय. यावेळेस अमर टावरीनं बॅट चालवली आहे. या बॅट मध्ये पुन्हा एकदा मोठा फटका लिहिला गेलाय. षटकाराची मोहर लावली गेली आहे. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. बॅकफूट वरती आले, त्यानंतर फ्रंट फूट वरती येत असताना ही शफराक लगावली आणि 6 धावा इथे अमर टावरीच्या बॅटमधून आल्यात. या 6 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड फ्लाय झालंय. स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतील तब्बल 26 या आकड्यावरती. इथून 4 बॉल 11 धाव्याची आवश्यकता. मॅच इज ऑन, मॅच इज ऑन, मॅच इज ऑन. अमर टावरी ठोकतोय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा मनसुबा केला गेला. मिस टाइम स्ट्रोक बॉल हवेमध्ये झेल इथे धरतीला दान केला गेलाय. अमर टावरी सारख्या विस्फोटक फलंदाजाला जीवनदान दिलं गेलं. आता मात्र स्ट्राईक सुद्धा रोटेट केली आहे. अमरला पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आणलं गेलंय. भास्कर सातमकर मैदानाच्या बाहेर.
पहा ना, तिथे भास्कर सातामकरला स्ट्राईक मिळाली असती. भास्कर सातामकर सुद्धा चांगली बॅटिंग करतोय. 3 बॉल मध्ये 11 धाब्याचं कॉन्ट्रीब्युशन राहिलंय, परंतु विश्वास दाखवलाय यंग टॅलेंटेड या सीझन मध्ये जो फॉर्मात आहे तो बॅट्समन अमर टावरे अशावरती विश्वास दाखवलाय. 3 बॉल 10 ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन अभिषेक सातामकर आपल्याला पाहायला मिळतात. अमर टावरेला आता हीच खरी संधी आहे. जी संधी मिळाली आहे त्या मिळालेल्या संधीचा आता खऱ्या अर्थानं सोनं करायचं आहे. 3 बॉल 10. यावेळेस समोरच्या दिशेला फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु इथे ऑफिसर्स आमच्याकडे वळले, दर्शविलाय की हा वाईट बॉल आहे. यस, इथे मात्र डिसिजन मागे घेतला जातो. डॉट बॉल इथं असताना आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल इथं असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे, जिथे धावफलकावरती 28 धावा. आता मात्र इक्वेशन पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचं डिसिजन मागे घेतलेलं आहे. इथे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक स्थिरावेल. धावफलकावरती धावा 27 कडीला 27 आकड्यावरती. आता मात्र 2 बॉल 10 ची आवश्यकता आहे. अमर टावरे याच्यासाठी सुवर्ण संधी येते. जर ही मॅच अमर टावरेने जिंकवली तर 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. संघाचे संघमालक सन्माननीय संदेश जी भोईर साहेबांच्या माध्यमातून 2 बॉल 10 धावा. जीवित मात्रे व्हावं लागेल मैदानाच्या आतमध्ये अमर टावरी याला. आता आपण जीवित मात्रेचं उदाहरण देतोय, तर नंतर आपण अमर टावरीचं उदाहरण देऊ. अमर टावरी आता तुला सिद्ध व्हायचंय, परंतु आदर्श सरलेकरनं अप्रतिम गोलंदाजी केली आहे. षटकार आला, परंतु षटकार आल्यानंतर कमबॅक करणं गरजेचं होतं आणि अगदी त्या क्षणाला कमबॅक सुद्धा करून दाखवलंय. आता मात्र विजयासाठी 1 चेंडू आणि 10 ची आवश्यकता. जबरदस्त बॉलिंग. जर आदर्श सरलेकर याची गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. षटकार आल्यानंतर केलेलं कमबॅक अफलातनं पाहायला मिळालंय. आदर्श सरलेकर या गोलंदाजाच्या माध्यमातून 1 बॉल 10 धावा. इथूनही मॅच होऊ शकते. गोलंदाजाने कोणत्याही प्रकारची चुकी केली आणि अमर टावरीने त्याची संधी मध्ये उपलब्ध करून घेतलं तर मॅच नौकार संघ हाही विजय होऊ शकतोय. परंतु आदर्श सरलेकर हे गोलंदाज थांबायला तयार नाही आहेत. काय गोलंदाजी केली आहे. अप्रतिम. 5 चेंडू हाताळले, 7 धावा, त्यामध्ये एका षटकाराचा सुद्धा समाविष्ट आहे. अप्रतिम गोलंदाजी. 1 बॉल 10 धावा. ही मॅच प्रेक्षकांना तुम्हाला आवडली असेल ना, टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि इथे मॅच जिंकली आहे टीम सागर सम्राट नावे या संघानं. आणि नक्कीच एक पाऊल त्यानं पुढे टाकलाय या सारसोली चषक 2025 पर्व 34 च्या विजयासाठी. चला विकेट वरती